गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यासाठी घरातल्यांनीच दबावल्याची घटना घडलेली आहे। वास्तू पाडावी किंवा बिल्डरला विकावी यासाठी नातेवाईकांनी दबाव टाकला। पाडकामाला विरोध केल्याने नातेवाईकांना त्रास देत असल्याचा आरोप आहे आणि उल्लेख सुद्धा आहे। नातेवाईकांकडून जीवाला धोका असल्याचा सुमित्रा माडगुळकर हे आरोप करतात। ज्येष्ठ साहित्यिक गीत रामायणकर ग.दी. माडगुळकर यांच्या पंचवटी निवास पाडण्यास किंवा बिल्डरला देण्यास विरोध करण्यात आल्याने माझ्या कुटुंबास आणि मला जीविताला धोका असल्याची एक फेसबुक पोस्ट जी आहे ते सुमित्रा माडगुळकर जे गदिमाचे नातू आहेत यांनी केलेली आहे। हीच ती वास्तू आहे ज्या वास्तूमध्ये ग.दी. माडगुळकर हे राहत होते। ऐतिहासिक वास्तू स्मृती म्हणून महानगरपालिकेने या वास्तूवरती एक बोर्ड लावलेला आहे। याच पंचवटी निवासस्थानी ग.दी. माडगुळकर याने गीत रामायण लिहिलं असल्याचं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या वास्तूला जे आहे ते आता पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, बिल्डरला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि याला विरोध करत असल्याने जवळच्याच नातेवाईकाकडून माझ्यावर दबाव आणला जातोय। माझ्या कुटुंबाला आणि जीविताला धोका असल्याचं जे आहे ते सुमित्रा माडगुळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणलेलं आहे आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही वास्तू वाचवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार। ही वास्तू पाडू देणार नसल्याचं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हणले आहे। त्याचबरोबर काही लोकांकडून माझ्याच नातेवाईकाकडून जी आहे ती माझी बदनामी करण्याचं कुपन रचण्यात आलेलं आहे। सुमित्रा माडगुळकर यांना धमकी येत असेल, दबाव येत असेल तर हे मराठी साहित्यासाठी खूप मोठी हानी होऊ शकते की ही वास्तू पाडणं म्हणजे, आणि त्यासाठीच सुमित्रा माडगुळकर यांनी ही पोस्ट केल्याची माहिती आहे। यावर काय आता पुढे कारवाई होते का, ते तक्रार देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र याच पाठीमागची जी वास्तू आहे पंचवटी वास्तू, त्या पंचवटी वास्तू हे शिवाजीनगर परिसरामध्ये आहे। अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही सगळी वास्तू आहे आणि ही वास्तू बिल्डरांचा या सगळ्या जागेवरती डोळा आहे। त्याचबरोबर ही वास्तू पाडावी असंही काही नातेवाईकांचं म्हणणं असल्याचं या सगळ्या फेसबुक पोस्टमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आता यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।